अरे ताराचंद जी, त्या माझ्या मित्राची गोष्ट सांगू का? ते मगाशी कनपटात बसली होती. नको नको हो मुलगी माझी होती ना? तुम्ही चक्रा कशासाठी मारतात? मधूसाठी. मधूसाठी ना. आता तुम्ही बसा, मी चक्रा मारतो मधूसाठी. माझं डोकं थांबलं, जास्त तापवू नको मला. ताराचंद, हे माझे हातपाय काऊन दुखते रे बेटे? वाद झाला असेल. वातावरण बरोबर नाही त्याच्यावर ते. असं म्हण ना, मला म्हणते का? आपल्याजवळ औषध आहे ना त्याचं. एक काम कर, होऊन जाऊ दे. होऊन जाऊ देऊ. ठीक आहे. वाजवा रे. पिक्चरचं गाणं होतं रे, माहित नाही का? मला माहिती आहे ना, नालायक. ती तुम्हाला खूप आवडली का? अरे मूर्खा, आवडली म्हणून काय विचारतो? अरे आवडली म्हणून तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार झालो. काय नाही आता तुमची दिशी पिकायला लागली, बसायला लागली. नुकतंच लग्नाचं वय झालंय तुमचं. हे होईना बात. याला देऊ का लाभ? नाही मला आणखी तुम्ही असे किती लग्न करणारा नाही, म्हणजे आधीच तुमचे 6-6.5 लग्न झालं तुम्ही विचारतो. ताराचंद की असा आहे. अरे बाबा मी काय, अरे लग्न कोणाला करायचं आहे तो फक्त टाइमपास. हाऊस मिटली का दुसरी? खरंच मालक, तुम्ही माणूस नाही आहात. राक्षस आहे का बे? बरोबर बोलला. देव माणूस आहात, देव माणूस. हो, तुम्ही कित्येक बायची उदर भरता, उद्धार करता. तुमची तर समाधी बांधायला पाहिजे, देऊन बांधायला पाहिजे करता. पण मला खरोखर ती मधून तुमच्यासोबत लग्न करायला तयार होईल. जर तिला तिची अब्रू प्रिय नसेल तर नकार दे. आणि तसे तिचा भाऊ आहे ना रवी, अबे तो केव्हा येणार नाही कामी? अबे तो कुत्रा आहे रे, कुत्रा. तुमच्यासारख्यांचा पुत्र आहे तो, असं म्हणालो. त्याला तुकडा दिलाच आहे. आता वाट आहे फक्त मुकडा घेऊन येणे. माझ्यासाठी आता तुम्ही मुकळा घाला घाला, छान दिसाल. तिथं नाही भैया, इकडे नाही, इकडे मधू. हा मुकळा म्हणाला. मला वाटतं हा माझ्या अगं मला या विषयावर घरी काय बोलायचं नव्हतं, कारण आई बाबांनी या निर्णयाला कधीच हो म्हटलं नसतं. मधू, तुझ्या बाबतीत जे लोकांच्या मनात कुजबूज सुरू आहे तर त्यांचं बोलणं मला काही सहन होत नाही. का तुझ्या चारित्र्यावर जर कोणी शिंतोडे उडवले तर मला पाहत नाही. आणि म्हणून म्हणतो मधू, अगं चर्चा करणारे टोमणे मारणाऱ्या लोकांचे तुला जर तोंड बंद करायचे असतील, तुला लागला कलंक जर तुला पुसून काढायचे असेल, किंवा तुझी गेलेल्या जर तुला परत मिळवायची असेल, तर तुझ्या समोर एकच पर्याय आहे. आणि तो पर्याय म्हणजे आपल्या या महाजन साहेबांसोबत लग्न. आणि या लग्नासाठी महाजन साहेब कधीही तयारच आहेत. मला फक्त मधू तुझा होकार अपेक्षित आहे. खरंय दादा, माझी चुकीची शिक्षा तर मला भोगावीच लागली. माझ्यामुळे तुला कशाला मिळालं? आणखी तू किती दिवस माझ्यासाठी तू राहणार? बहिणीसाठी भाव जोपायला गेली तर तिच्या बहिणीसाठीच असेल. आणि यातच माझं सुख असं जर तुला वाटत असेल ना, तर मी तुझ्या नियताला विरोध करणार नाही. कदाचित हेच माझ्या नशिबी लिहिलं. कदाचित हेच माझ्या नशिबी लिहिलं असेल. ताराचंद 2 बॅग बनव.
एक माझ्यासाठी आणि एक याच्यासाठी. पाहुणे हुशार आहेत. घ्या घ्या, आपल्याच बापाचा माल आहे. मला वाटलं नाही एवढे सहजासहजी मधू लग्नाला तयार होईल म्हणून. हो का तयार होणार आहे माझा साहेब. हो ती आता एवढ्या मोठ्या वाड्याची मालकीण बनत आहे आणि बहिणीला तर भावाचं ऐकावंच लागणार ना. अरे बाबा, पण माझ्यावर उपकार झाले रे बाबा. या एकट्या जीवाला आधार मिळाला. काय करायचं, काय सांगता. तुम्ही इकडे आमच्या तर आमची इज्जत मान प्रतिष्ठा सगळं काही शाबूत ठेवलं. अरे कामच आहे आमचं. लोकांचा उद्धार करणे आमचं कामच असतं. काय करायचं. नाही नाही नाही. हो, हो, तसे तुझे वडील आमच्याकडे राबले ना, तेव्हा एवढं करणं आपलं कर्तव्य आहे. काय झालं रवी. रे त्याला पाणी दे, त्याला पाणी दे. दारू दे. ते 3 आहे ना बाई. दे लोकांना पाणी घे. काय झालं रवी. साहेब याआधी थोडस मला जाणवलं होतं, पण आज जरा जास्त पोट दुखल्यासारखं वाटतं साहेब. आता बरं वाटतं ना. हो बरं वाटतं साहेब. आणि पिल्यामुळे बरं वाटतं. मी काय म्हणतो, दवाखान्यात जा, डॉक्टरला दाखवतो. डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. जाऊ. अरे साहेब साहेब येतो साहेब. अरे मी साहेब आहे, नोकर आहे. ये. अरे थांब थांब थांब. ए बाळा थांब, माझ्या गाडीने सोडून दे. चल चल, माझ्या गाडीने सोडून दे. आपली गाडी ती माझी गाडी आहे. सायकल आहे ती पंक्चर आहे. नाला का घरचे. जा मालक जा, आरामात जा. आरामात जा आणि परत नाही आला तरी चालेल. बे आवडायचं आले. अबे केलेला तू सडून मराल. आज पोट दुखलं, उद्या कोणकोणते अवयव दुखतील देऊ द्याने. त्याला या माणसाचे कॅरेक्टर माहीत असू सुद्धा नालायक भाऊ. त्या बिचारीची चुकीची एवढी मोठी तिला शिक्षा देत आहे की काय रक्त पिपाचू वाघाच्या जबड्यात. पैशासाठी आणि दारूसाठी जानन बुजून नरक्यात मुगाला सोड. चला आपले चुकतं. अशा लोकांचे नको नको ते कामे करावे लागतात. देवा मला माफ कर बाबा. पण देवा अशा लोकांना जन्माला घालून तुझेही चुकतो. चल आता तुझ्या हातून चूक झाली ती झाली. एकदा मी तुला माफ करतो. ऐश्कर पण पुन्हा अशी चूक करू नको. पुढच्या जन्मी 2 कुत्रे जास्त जन्माला घाल. पण असे कुत्रे नको. त्याला कुत्रे ठेवायचे, कुत्र्यांच्या कटोऱ्या ठेवायच्या आहेत. आणि आमच्या मालकामध्ये साधा सुद्धा कुत्रा नाही, सरकारी कुत्रा आहे. सरकारी कुत्रा आमच्या मालकाचं कसं आहे. आमच्या मालकाचं कसं आहे, जब भी कोई लड़की देखे आमचा कुत्रा भू भू बोले सुले सुले. आधीच त्यांचा स्वभाव म्हणजे तापती भट्टी. आणि हा कुठले ना कुठले विषय घेऊन त्यात तेल ओतण्याचं काम करत असतो. हा कशाला तरी माझ्या घरी राहत असेल पुन्हा असतो. महत्वाचा विषय देतो सोड आणि भडकवण्याचा विषय जास्त करत असतो. येऊ द्या याला चांगलं नको त्या गोष्टी. काय ताई मस्त दिसते पाटली बाई. काय चेहरा का असा पडलेला. काय झालं म्हणून काय विचारतेस मूर्खा. मला एक सांगे, नको त्या गोष्टी तू तुझ्या जिजूला कशाला सांगतोस. आता काय सांगितलं ताई मी. लाज नाही वाटत काय सांगितलं म्हणायला. मला एक सांगे, त्या परीच्या आणि विजयच्या फोटो तू तुझ्या जिजूला कशाला सांगितलं, कशाला दाखवलं. बोला तुम्ही मलाच बोला.
चोराच्या उलट्या बोंबा, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणते माझंच खरं. अगं मी तुमच्या घराण्याची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करतो तर तूच मला बोलते. काय म्हणालास? इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करतोस की घालवण्याचा प्रयत्न करतोय? हे बघ प्रेम, तुला जर माझ्या घरी राहायचं असेल ना तर तू तुझ्या कामाशी काम ठेव, समजला? नको त्या कामात ना खुपसू नको. अच्छा होय. आपल्या परीला त्या भिकाऱ्यांनी फसवावं हे कितपत योग्य वाटतं तुला? अरे तो तिला फसवत नाहीये, उलट स्वतःची लायकी ओळखून तिला दूर जाण्याचा सल्ला देतोय. पण हीच वेळी त्याच्या प्रेमात इतकी वेळी झाली की ती त्याचं ऐकायला काही एक तयार नाही. तर तू काय करणार आहेस? बोल ना. मीच काहीतरी करणार आहे, कारण या प्रेम मध्ये असं काय कमी आहे का की ती त्या भिकाऱ्यावर प्रेम करते आणि काय करता येईल स्वतःला माझी मोठी बहीण म्हणून तोरा मिळवते. मग या इच्छेचा थोडाफार हिस्सा तुझ्या भावाला मिळावा आणि तुझा भाऊ सुखी राहावा असं नाही वाटत तुला? सांग ना, असं नाही वाटत तुला? वाटते रे, वाटते. अरे आपला भाऊ सुखी राहावा असं कोणत्या बहिणीला वाटत नाही, सांग ना. अरे पण जिथे परीचा विरोध आहे, तुझ्या जिजूचा नकार आहे, तिथे तुझ्या निष्फळ झटण्याला काय अर्थ आहे? अर्थ आहे बाई, अर्थ आहे. आता फक्त तू बघत राहा परीला मी माझ्याशी लग्न करण्यासाठी कसं भाग पाडतो ते. आणि ताई त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं ना तरी करेन. वाटेल ते. काय करणार आहेस तू? मला सांग प्रेम, माझं हा जिजू, हो घरीच आहे ना मी. काय तुमची गाडी खराब झाली? हा येतो ना घ्यायला येतो. हो प्रेम, प्रेम माझं प्रेम, प्रेम. याला कसं समजावं मला तेच कळत नाही. हा जिच्या मागे धावतोय ना तो एक नुसता मृगजळ आहे, जिथे निराशेशिवाय याच्या हाती काहीच लागणार नाही. अरे ती जिथे आपल्या भावाला जुमानत नाहीये तिथे तुला काय भीक घालणार आहे रे? कारण मला माहितीये ती जर विजयची होऊ शकली नाही ना तर ती कुणाचीही होणार नाही. वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करेल पण ती कुणाचीही होणार नाही. आणि यात मला काय करावं तेच मला कळत नाही. देवा परमेश्वरा, सांभाळ रे देवा, काय करू काही समजत नाही. कपडे वगैरे घ्या करायचं देवा. वहिनी, वहिनी, काय झालं वहिनी? काय नाही ग, कुठे काय? मी थोडंसं झोपले होते. मला माहिती आहे वहिनी, माझ्यामुळे दादाकडून नको ते छळ आणि मनस्ताप सहन करावं लागत आहे ना तुम्हाला. नाही ग वेळे, तुझ्यामुळे नाही. अगं या माझ्या भावामुळे मला मनस्ताप सहन करावा लागतो. अगं हाच तुझ्या दादाला तुझ्या विरोधात भडकवत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरात वादविवाद होतात. परी मला भीती वाटायला लागली ग. जर याच्या भडकवण्यामुळे तुझ्या दादाने जर काही बरं वाईट केलं तर तुला मला खूप भीती वाटायला लागली परी. वहिनी तुम्हाला आता भीती बाळगण्याची काही गरज नाही. कारण मी एक निर्णय घेतलाय. मला फक्त तुमची मदत हवी आहे. निर्णय? मदत म्हणजे कसला निर्णय घेतलाय तू? सांगते वहिनी. 1 मिनिट वहिनी, फक्त 1 मिनिट. अगं पण परी मला सांग. परी अगं कसला निर्णय, कसली मदत? परी अगं मला सुद्धा कळू दे ना. अगं काय करणार आहेस तू? ए परी अगं बाहेर ये लवकर. अगं मला सांग का आधी. कपडे परी काय करते तू? कपडे बॅग कुठे चाललीस तू? वहिनी मी आजच्या आज विजय सोबत कुठेतरी दूरवर पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्याकडे मुक्त होण्याचा हाच एक पर्याय उरला. काय करू नको. अगं या निर्णयामुळे जर काही कमी जास्त झालं तर काही बरं वाईट त्याची मला मुळीच पर्वा नाहीये वहिनी. तर हे सगळं काही मी माझ्या कृती परस्पर करीत. अगं नको ग. अगं तुझ्या दादाला मी काय सांगणार? बोल ना. मी दादा केव्हाही येऊ शकतो. असं काही झालं की मला फोन करून सांगा आणि स्वतःची काळजी घ्या वहिनी. फक्त करू नको. दादा तुम्ही याबद्दल काही सांगाल का वहिनी? तुम्ही मला बघा येतात काहीतरी मागे माझं देवा. आता मी काय करू? इतर गेली याची वेळ झाली. मला काही सुचत नाही मी काय करू. अरे सगळे सुनीता गाडी घेऊन ये. हा जिजू मी आतमध्ये थांबतो. थांब, थोडं काम आहे तुझं. कसलं जिजू? थांब रे, थोडं तिथं.
तब्येत जरा खराब वाटते. काय झालं तब्येतीला? अरे काय झालं? काही नाही. तुझी जीभ आणि हात का थरथरत आहे? ती आपली 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 परी परी काय झालं परी? परी कुठेतरी निघून गेली. कुठेतरी म्हणजे कुठे? कुठे निघून गेली? मला नाही माहित. अरे मग तिला विचारलंच का नाही? आणि मला एक सांग, तिला जाऊ कसं काय दिलंस तू? अहो ती आता लहान आहे का? सांगा ना, मी कसं काय अटकाव करू शकते तिला? होय. अरे तर मला फोन तर करायला पाहिजे. एवढी अक्कल सुचली नाही का तुला? मूर्ख कुठे? प्रेम जाऊन बघ आजूबाजूला असेल कुठं. रात्र काय करतात कुणाच माझा मित्र चांगला मारतो. लागला फोन पण उचल इकडे. आता मला खरं खरं सांग, कुठं गेली परी? अहो खरंच मला माहिती. तुला माहित नाही? मग तिला विचारलंच का नाही? आणि मला एक सांग, तिला जाऊ कसं काय दिलंस तू? अहो मला वाटतं ती आपल्या मैत्रिणीकडे गेली अच्छा, असणार. तुला वाटलं ती मैत्रिणी गेली असणार, पण तिला विचारणं महत्वाचं वाटलं नाही. अहो मी माझ्या कामात होते ना, म्हणून मी तिच्याकडे लक्ष दिलं. लक्षात दिलं नाही की तिला जाणून बुजून पडून त्याला मदत केली? नाही खरं बोल. नाही. अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काहीच केलं नाही. बस. अहो, तू जर अहो, बोलतायस अहो, हे जर मला काहीच कळलं नाही. तर तुला जिवंत सोडणार नाही. की तू शेतातले लोक सांगतात की परी बॅग घेऊन कुठंतरी घाईघाईने गेली म्हणून. कुठेतरी म्हणजे कुठे? कुठं गेली आणि कुणासोबत गेली कुणालाच माहित नाहीये. ते मला माहित आहे. ते नक्कीच त्या विजयाकडे गेली असेल. नाही साल्याचे हात पाय तोडले तर नाव सांगणार नाही विक्रम देशमुख. सोडणार नाही त्या हरमखोराला, सोडणार नाही त्या साल्याच्या घरी. आता मी काय करू? हे तर परीच्या मागावर गेले. काय करू, कसं सांगू मी तिला? फोन फोन करते, परीला फोन करते. चल गं, फोन चल लवकर, फोन चल. हॅलो हॅलो परी, अगं कुठे आहेस तू? अगं काय झालं म्हणून काय विचारतेस बरे? अगं तुझे दादा विजयच्या घरी येत आहेत आणि विजयला जीव मारण्याची धमकी देत आहेत. अगं हे बघ, तू जिथे कुठे येशील ना तिथून लवकरात लवकर पळून जा. अगं हो ग, लवकरात लवकर पळून जा. चल मी ठेवते, काळजी घ्या ना. चल मी फोन करते, चल बाय. देवा देवा सांभाळ रे देवा. गायक कपडे घेऊन
हो औषधी घेऊन येतो. आता राहू दे का? नंतर कर. आई काय रे पोरा? बघा इलेक्ट्रिक बिल आला ग. बिल भरायला थोडे पैसे पाहिजे होते. काय एवढ्या लवकर बिल आलं? हे जरा वेळ लागतो काय? अरे पण आताच बिल भरलं आणि बरं किती आलं रे पोरा? 400 रुपये 400. एवढा बिल? मी का खोटं सांगत आहे? तसं नाही रे, पण आजपर्यंत एवढा बिल कधीच आला नाही. बरोबर, ते जाऊ दे. पोरा मला सांग, बिल भरायची मुदत कुठपर्यंत आहे? अगं उद्याचीच आहे. आज बिल आलं आणि उद्याचीच मुदत? अगं त्याचं काय झालंय, तो आपल्या गावातील बिल वाटप करायला घनश्याम चपराशी आहे ना, हा. त्या बेचारे आपल्या जवळच लपून ठेवला पण होता. आज तर तेवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे. की नाही आई, मग लाईनमॅनने लाईन कापल्यावर आपण का अंधारात राहायचं काही? अरे पण पैसे नाही आहेत तर तुला कुठून देऊ मी पैसे? कुठून देऊ पैसे? मला पैसे आई हे आई काय रे? ग ते बैलजोडीचे पैसे भेटले असतील का शासनाकडून? विजय तेच पैसे आणायला गेलाय. पैसे आले की उद्याला तोच भरून देईल बिल. भरून गेली हो, भरून देईल. म्हणजे आई नाही भरू शकत. अरे पोरा, कुणी भरला तरी सारखाच आहे ना. हरकत नाही आई, बिल त्यानेच भरलं पाहिजे असं आहे. तसा म्हणाला तरी काही हरकत नाही. माझ्यावर तुमचा भरोसाच नाही. कसा करायचा रे? तुझ्यावर भरोसा? बोल ना कसा करायचा? मागे बिल भरायला पैसे दिले होते ते एवढे पैसे तू जुवावर घातला होता. आता त्या जुन्या गोष्टी आठवून काय फायदा होणार आहे काही? जोपर्यंत तू वाईट धंदे सोडणार नाही ना तोपर्यंत तुला कुणी असंच बोलणार वाईट आहे. धंदे? वाईट धंदे नाही तर काय रे तुझे? तुझ्या चोऱ्या केल्या, टाकला की कुणाचा खून केला. दारू जुवा जुगार हे वाईटच धंदे आहे ना. परिस्थितीमुळे करावं लागतंय हो सगळं, का? नव्हे तर तुमच्यामुळे करावं लागतं असे मला काही हरकत नाही. आमच्यामुळे म्हणजे आम्ही करायला सांगतो तुला हे सगळं? आम्ही सांगतो? तुम्ही करायला सांगत नाही काही, पण मला वाटतं ना, मला वाटतं की 2 पैसे कमवावेत, माझ्या म्हाताऱ्या मायबापाला सुखी ठेव असं मला या वाटतं. जुव्या जुगाराच्या पैशाने तू आम्हाला सुखी ठेवणार आहे? अरे नालायक का? यासाठीच आम्ही तुला जन्म दिला. काय तू आम्हाला- उपकार नाही केला, सोबत तुम्ही दुःखाला जन्म दिला. माझ्या सोबत जर तुम्ही पैशाची कोणी जन्माला घातली असती नाही तर म्हटलं असतं की तुम्ही जन्म देऊन माझ्यावर फार मोठा उपकार केलात म्हणून. काय कमवून ठेवलं तुम्ही आमच्यासाठी? काय कमवून ठेवलं तुम्ही आमच्यासाठी? 1 एकर जागा, ही पडकी निखळती झोपडी, हे दुःखाने भरलेले मातीचे मडके आणि दारोदार भटकणार हे जीवन. मध्ये जन्म दिला, अरे जन्म दिला म्हणजे मोठा तीर नाही मारला. मी तर असं म्हणेन की देवाने माणसाला सगळ्यात सोपं आणि सुखदायक काम दिलं असेल तर मुलगा करणं. मुलगा करण्यासाठी खूप काही डिग्र्या करावं लागत नाही, डोंगर पाहणं सुचलावं लागत नाही किंवा मोठमोठे ग्रंथ पाठ करावं लागत नाही. तर करावं लागतं फक्त लग्न. आता निसर्गाचा नियमच आहे काही, लग्न झालं की पटकन पोरं होणं. पण माय बाबाचा नियम आहे की मुलांसाठी गडगंजाची संपत्ती कमवून ठेवणं. आणि असं जर तुम्ही केलं असतं नाही तर मी म्हटलं असतं की तुम्ही जन्म देऊन माझ्यावर फार मोठा उपकार केलात म्हणून. म्हणजे जन्म दिला आणि उलट असं जीवन जगल्यापेक्षा चला जन्माला न आलेलं बरं. बोल नाही रडतेस काशी, बोललं काहीतरी दिलं याचं उत्तर. म्हणजे जन्म दिला, बोला ना बाबा, द्या ना याचं उत्तर. आहे याचं उत्तर तुमच्या जवळ? खरं आहे, खरं आहे. आम्ही याचं काय उत्तर दिलं? आता तर उत्तर आला प्रश्न पडला. अरे तुला जन्म देऊन आमचंच चुकला रे, आमचंच चुकला. चांगला बोलायला शिकला पण वागायला शिकलाच नाही. अरे मी तर असं म्हणे का तू जिवंत असल्यापेक्षा मेलेला बरा. आम्ही जमलो की आम्हाला 2च मुलं आहेत. बरोबर बोलला तो, अगदी बरोबर बोललं. आता तुमची हीच इच्छा आहे ना की मी मेलो पाहिजे आणि तुमची कट्टर दूर झाली पाहिजे. तर बाबा तुम्ही या भ्रमात राहू नका की तुमची ती लाडाची 2 पोरं तुमचा चांगल्या प्रकारे सांभाळ करतील म्हणून. अरे तुम्ही राहा. अरे तुझा एक दिन तुझ्या जायचं काय बोला काय बोला ते लाडाची 2 पोरं आमची सेवा करतील. अरे नाही नाही नाही, कुणाची गरज आम्हाला. आमची सांभाळ करायला आम्ही समर्थ आहोत. आमचं काय थोडे दिवस उरले. अरे तो देव नेत नाही म्हणून जगतात. हा जगतात. तू आमची चिंता करू नको.
नको करू चिंता. अरे तू स्वर्गाला रामात. अहो तुम्ही बस बस खूप झालं तुमच्या नाटका, खूप झालं तुमच्या नाटका. चला जेव्हा बघाव तेव्हा घरी आलं की झालं तुमच्या नाटका सुरू. जा पोरा. वा. म्हणजे तुला हे नाटक वाटलं? हा? बोल ना, तुला हे नाटक वाटलं? अरे देव ना करो एक दिवस हीच बाई तुझ्यावर येऊ. तेव्हा कळेल तुला माय बापाचं महत्व. तर जातो इथून. माझ्या तोंडून शिवी शाप निघाली. तोंड कोण थांबतो तुमच्या या भट्टीच्या भंगात झोपी घोर पडायला? कोण थांबतो? कारण मी तुमच्या डोळ्याला दिसलो की तुमच्या तळपाच्या तुमच्या मस्तकात जाऊन फिरते ना, जातो ना. नेहमीची कटकट ते बिलाचे 400 रुपये मागितले, 800 रुपयाचा भाषण आहे करण्याला. 800 रुपयाचा हे घ्या. आले तुमचे लाडके चिरंजीव. जरा पुरवळा याला. कसली भानगड सुरू होती याची? कसली भानगड सुरू होती? नको ते बरळत होता नालायक कुठला. कशासाठी? कशासाठी काय रे? पैशासाठी. आणखी काय? कोणत्या पैशासाठी? 400 रुपये बिल आलं, इलेक्ट्रिक बिल आलं. ते उचल बिल. हे? हो बिल आलं. बिल भरायचं. बिल आलं? कडे ठेवलं. ठेवून टाक. बिल तर मी 15 दिवसाआधीच भरला होता. एवढ्या लवकर बिल आला? 400 रुपये धड. 2 लाईट नाही धडत आमच्या घरात. 400 हा तर मागच्या महिन्यात भरलेला बिल होय. ऑलरेडी पैसे भरले आहेत. हा बिल तुम्हाला दाखवत होता आणि काय समजा तेच कळत नाही. जेव्हा तेव्हा पैसा 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 काय करतो कुठे जातो देव जाणे लेखाचा. ए पोरा जाऊ दे त्याला. तो कधी सुधारणार नाही रे. काय ए पोरा काय काय भेटले का रे बैलाचे पैसे? भेटले का मा बैलाचे पैसे? तू गेला होता ना आणायला. का झालं रे त्याचा विजू? नाही भेटले का रे? नाही भेटले. बैलाचे नाही भेटले. तुला तर ठाऊकच आहे. सरकारी काम म्हटलं तर कर्मचारी आम्हा गरिबांना नुसत्या चक्रा मारायला लावतात. चक्र आज या उद्या या. बैल मेले त्या दिवसापासून चक्रा मारतो आहे. या बाबूकडे जा त्या बाबूकडे जा. हा कागद आणा तो दाखला ना हे करा ते करा. नुसत्या चक्रा मारायला लावतो पण काही फायदा नाही बाप. विजू भेटतील म्हणाले आई. भेटतील म्हणाले. 2-4 दिवसात भेटतील म्हणाले. काही काळजी करू नका असे म्हणाले. हा काही काळजी करा. भेटतील. विजय ए पोरी काय झालं तुला असं घाबरायला? काकू ते सगळं मी नंतर सांगते. आधी सांगा ना विजय कुठे आहे तर. तुम्हाला तो आतमध्ये आहे पण तुम्हाला सांगशील का आधी झाला काय ते? विजय बाहेर ये लवकर. बाहेर ये. ए पोरी काय झालं तुला असं घाबरायला? सांगशील का काय झालं ते? काकू माझा दादा मला आणि विजयला ठार मारायला इकडे येत आहे काकू. काय पोरी पोरी कशाला तू माझ्या पोराच्या नादी लागली? अगं आम्ही गरीब माणसं आधीच आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि पुन्हा ही भानगड तुमची. काकू आता जे झालं ते झालं पण मी ठरवलंय का मी लग्न करेन तर विजय सोबतच आणि मरेन तरी विजय सोबतच. चल लवकर विजय चल. लवकर कुठे? इथून कुठेतरी दूर जाऊ आणि लग्न करू. लग्न? होय विजय. काय वेळ बिल लागली की काय गे तुला? होय विजय मला वेळच लागला. बाबा आचार नाही विचार आणि सरळ लग्न. विजयी विचार करण्याची वेळ नाहीये. तू लवकर चल. इथून जर आपण लवकर गेलो नाही ना तर दादा ना आपल्या दोघांना ठार मारल्याशी राहणार नाही विजय. मारू द्या. माझ्या जीवाचं जे होईल ते होऊ दे. पण अशा अवस्थेत माझ्या आई बाबांना एकटं सोडून मी कुठे जाऊ शकत नाही. अरे माझ्या पैशात कोणाचा सांभाळ करणारा सांग बरं कोण आहे? अरे जिवंत राहू तर सांभाळ करू ना. जिवंतच नाही राहिलो तर कोण सांभाळ करेल यांचं? म्हणून म्हणते विजय काही दिवसांकरिता ना आपण कुठेतरी दूर जाऊ. वातावरण शमलं ना तेव्हा आपण आई बाबाला आपल्या सोबत ठेवू ना. तसंही सध्या मधू व रविदादा आहे ना यांचा सांभाळ करायला. रविदादा? हो. त्यात काय घेऊन बसलीस का?
जो स्वतःचा सांभाळ नाही करू शकत तर माझ्या आई बाबाचा काय करत म्हणे रवी दादा डोकं खाते ना आमचं समजू नको माझं ऐक. काय समजावू नको जातो इथून ए पोरा परी बरोबर बोलत आहे, त्याशिवाय पर्याय नाही. याच्या भांडणीत विजो, ए पोरा तू आमची काळजी करू नको रे. आम्हाला काळजी वाटते तुझ्या जीवाची. तुझ्या जीवाचं बरं वाईट झालं म्हणजे आम्ही कोणाकडे पाहून हे जगायचं. कसं शक्य आहे कसं शक्य आहे एकतर आपल्या दादाचं लग्न आहे मधूचं लग्न आहे त्याच्या आधी माझं लग्न झालं तर लोक काय म्हणतील सांग ना काय म्हणतील आणि त्यातल्या परिस्थिती जर माझं लग्न झालं तर तिचा भाऊ पेटून उठेल आणि जीवाणीशी मारल मग आम्हाला सगळ्यांना मग काय करणार अरे आपण वेड्या, पेटून उठेल काय, आधीच पेटलेला आहे. तू आता माझ्याशी लग्न नाही केलं ना तरीही जीवानीशी मारेल. माझ्या बापाचा राज आहे विजय, आता बहिणीचा फोन आला होता, दादा इकडे येत आहे. विजय बघ माझा एक विजय, तू जास्त विचार करू नको आणि वेळ वाया घालू नको. इथे जर आपण जास्त वेळ थांबलो ना तर विजय अनाथ झाल्याशी राहणार नाही. विजय प्लीज प्लीज तू माझं ऐक, तू चल लवकर. विजय अरे माझ्यासाठी नाही, कमीत कमी तू आपल्या आई बाबासाठी तरी चल. अरे त्याने माझ्या आई बाबाला केलं तर आमच्या पाठीमागे काय काय करते नाही बेड्या ए पोरा, तू आमची चिंता करू, तू आमची चिंता करू नको. आम्ही आमचा बघून येऊ. आम्हाला काही होणार नाही पोरा, आम्हाला काही होणार नाही. पण तुला काही चालेल आम्हाला नाही पाहलं मला काय होणार नाही तू काही जा. होणार नाही तू बोलत बसण्याची वेळ नाही आहे माझी बिजू. तब्येत बरं नाही माझ्या पश्चात तू काय करते, काय करते बघ. तुला सांगू नाही. तू आमची काळजी करू नको. आम्हाला काही नाही होणार बिजू. जा मग. आम्ही आमचं बघू. काय होणार आहे रे, आम्हाला काय नाही. आम्ही आमचं पाहू, जे होईल ते होईल. ठीक आहे ठीक आहे माई बाबा तुझी दया, माई बाबा तुझी माया, माई बाबा तुझी छाया राहू दे. आम्हावरी माझा बिजू, माझा. ए पोरी, सुखी राहा. काळजी घेशील पोरी, काळजी घे. काळजी घे, आमच्या बिजूची काळजी घे. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. हो मागितो आम्ही बाबा म्हणजे येते. ये पोरी. बिजू, माझा बिजू. आतमध्ये कुणी नाही. मला वाटतं ते दोघे बस स्टॉपकडे गेले असतील. तिकडे जातो आणि खेचून आणतो. खेचून हराम करून ए थेरड्यांनो कुठे गेलाय तुमचा तो हराम करून काटा ना आमची ती नालायक कार्टी. साहेब आम्हाला खरंच काहीच माहित नाही. ते कुठे गेले, काय गेले, आता काही माहित नाही की माहित असून माहित नसते तर ढोंग करत आहात तुम्ही. आम्ही काय ढोंग करणार साहेब, काय ढोंग करणार. आम्ही नशिबानेच आमचं ढोंग केलंय साहेब. अहो खड्ड्यात टाका तुमच्या नसीब आणि तुम्ही सुद्धा जर माझ्या नशिबाशी खेळण्याचा प्रयत्न केलात ना तर एक एकांना जीवानी सुमार टाकी. आमची काय विषादे साहेब कोणाच्या नशिबाशी खेळण्याची. उलट नशिबानेच आमचा खेळ मांडलाय साहेब. हे तुमचं रडगाणं बंद करा. हे तुमचं रडगाणं ऐकायला आलं नाही मी. अरे हो हे अश्रू वाचवून ठेवा. जेव्हा ते हरामखोराचे हात पाय तोडील ना ते हे अश्रू रडण्याच्या कामात. असाच खिळखिळून जर आपल्या पोराला समजवलं असतं ना तर ही वेळ आली नसती. चुकलं साहेब चुकलं साहेब चुकलं हो साहेब. चुकलंय ना मग आता शिक्षाही बघ. ती हात पाय जोडलंस ना
तरी त्या हरामखोराला सोडणार नाही. नाही साल्याचे हातपाय तोडले, नाही साल्याचा मूर्त पाळला. बापाची औलाद नाही, बापाची औलाद नाही. तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा. काही होणार नाही. तुम्ही शांत राहा. काही होणार नाही. मधू मधू का कुठं गेली होतीस तू? आणि हे काय आहे पोरी? हे आई मी लग्न केलं. काय लग्न? आणि असं अचानक? होय अचानक. अगं पण कुणाशी केलं तू लग्न? कुणा? अहो या हो. नमस्कार सासूबाई. नमस्कार सासूबाई. वा पोरी वा. आता हेच दिवस पाहायचे बाकी राहिले होते ताई. हेच दिवस. आई वेणी अशी बोल नको. हाय मला एकदा माफ कर. याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता आई. खरं मला लागलेल्या कलंकामुळे तुमची झुकलेली मान, बाबाच्या लग्नासाठी तुमच्या जीवाचा झालेला आटापिटा मला पाहायला गेलं नाही आई. म्हणून माझ्या माती लागलेल्या कलंकाचा टीका पुसून मी सौभाग्याचा कुंकवाचा टिळा लावलाय. हाय माझी जीव कापला पडलं मला आशीर्वाद. पोरी आशीर्वादाशिवाय तुला देण्यासारखं आमच्या जवळ काही नाहीये बा. आई आई मला दुसरं काही नको. मला तुमच्या आशीर्वादाचा आहेर मिळाला तरी पुरे आहे. माये बापा तुझी दया, माये बापा तुझी माया, माय बापा तुझी माय बापा तुझी छाया राहू दे. आम्हावरी माय बापा तुझी छाया राहू दे. परी तू ठीक नाही केलंस. अगं तू ठीक नाही केलंस. अगं या प्रेमला राताळून त्या भिकारड्याबरोबर पडून गेलीस काय? दिवसलस तू या प्रेमच्या काळजाला दिवसलस. पण नाही सोडणार तुम्हा दोघांनाही. अरे जडी काष्टी भाज्यानी कुठेही जळून बसलात ना तरी शोधणार तुम्हा दोघांना हा प्रेम कुमार.
तरी बघितल्यासारखं वाटतं, ओळखीचा पण वाटतो, पण कुठं बघितलं आठवत नाही. तुम्ही मला ओळखीचे वाटता, मागून नाही सामोरून पण वाटता. आपण कुठं भेटलो मला आठवत नाही तुमचं यार. हा आठवलं, आपण मागे रस्त्यामध्ये भेटलो होतो, ते तुम्ही एक मुलगा मुलगी शोधायला आले होते. अच्छा अच्छा, म्हणजे तो तुझा आहे. नाही कोलकाता फाटला नवीन घेतला. काय? तुम्हीच म्हणाले होते की मुलगा मुलगी भेटली की मला कळवतो म्हणून. अजून नाही कळवलं मला. पत्र नाही, मित्र नाही, फोन नाही, बिल नाही, काही नाही, काही नाही. किती खोटं बोलता तुम्ही. खोटेपणाचा कळस झाला असा कळसवीन का नाही. हे बघा, अशी लोफरबाजी मला अजिबात पसंत नाहीये. कळवायला पाहिजे ना. अरे पण काय ते एक मुलगा मुलगी भेटली की नाही. अरे आठवलं आठवलं आठवलं. तेच ना भाऊ, की जास्त उंचही नाही जास्त ठेंगली हो, तेच ते. ते भाऊ, की जास्त काळे नाही जास्त गोरे. हो बाबा, तेच तेच. तेच ना भाऊ, की जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही. नक्की नक्की ते तेच. दोघे जण ना भाऊ, भेटले का? ते मुलगा मुलगीन भाऊ. भेटले का? अबे कशाला डोकं खराब करतो, त्यांना शोधायला आलो इकडे. मग अशी तोंडाने सांग ना, मारण्याची काय आवश्यकता होती का? सापडले का ते? अबे ते तेव्हा सापडले होते, पण आता पळून गेले ना. पळून गेले म्हणजे काय धावण्याची शर्यत होती का? अबे तसं नाही, म्हणजे घरातून पळून गेले, घरातून. घरातून का रस्ता नव्हता? अरे बाबाजी, तुला कळत कसं नाही, म्हणजे ते दोघे जण आपापले कपडे बॅगेत टाकून घरातून पळून गेले. आपापले कपडे बॅगेत टाकून आपापले कपडे बॅगेत टाकून एवढी घाई बिना कपड्यानंच. आपण काय बोलतोस तू? आपे बिना कपड्यात नाही पळाले, त्यांच्या अंगावर कपडे होते. अरे यार, तुला कळत कसं नाही, म्हणजे त्यांचे इतर वापरण्याचे कपडे, वापरण्याचं सामान बॅगेत टाकून घरातून पडून गेले. त्यांच्या वापरण्याचा सामान बॅगेवर, त्यांचा सामान असेल बाबा, साबण गाबण असेल, आपल्याला काही कलियुग आहे. अरे बाबाजी, तुला कळत कसं नाही, म्हणजे ते दोघे जण एकमेकाशी लग्न करण्यासाठी पडून गेले. अच्छा अच्छा, एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी का? एक एक नव्हता करताय? अरे बाबाजी, लग्न करण्यासाठी एक मुलगा आणि मुलगी आवश्यक असते ना. आता मला काय माहित बाबाजी, माझ्या लग्न झाला का? तुझं लग्न जाऊ दे खड्ड्यात, पण ते दोघे जण पडून गेले, त्याचं काय? नेमके पडून गेले का असे हरवत हरवत गेले? ते तुम्ही सांग, नंतर तुम्ही शिवाय त्याचा कॉलर पकडता म्हणून विचार. पडून गेले. पडून गेले ना? हा, मग सांगा काय करू? सोपं आहे. काय शोधा. आपले मग मी काय करतो तेच करतो ना. पण कुठं शोधू यार, कोण मदत करेल मला? चला चला, मी करतो मदत. कबड्डी 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 कबड्डी. कुठे? या, या, शोध. अबे यार, आधीच मी खूप टेन्शन मध्ये आहे यार. मी खूप टेन्शन मध्ये आहे. अबे नालायका, तुला कसलं आलं बे टेन्शन? तुझी बायको प्रियकरा बरोबर पडून गेली का तुझी माय मेली बे? मायाचं नाव घ्यायचं नाही. अरे बाय बापाचा सन्मान करावा माणसाने, कळत नाही का? बघितलं नाही का तू? माय बाप आणि तू माझ्या बायको बद्दल बोललो. ए नक बांडे बोट खाली घ्यायच्या. मला बोललास तू? तुला बोललो बे. काय म्हणाला? तुला बोललो बे बे बे. मला बे म्हणतोस? मला मला सांग, तू रागाने मारलास की प्रेमाने? रागाने. वाचलाच बे रागाने मारला, कारण प्रेम मला आवडत नाही. तुलाही प्रेम आवडत नाही? हा. अरे यार, जिजूला पण हा प्रेम आवडत नाही, ताईला पण हा प्रेम आवडत नाही, नको नको. आणि तिला तर अजिबातच नाही. नो नो, काय म्हणाला? मला प्रेम आवडत नाही बे. अबे नालायका, माझ्या समोर म्हणतो की मी आवडत नाही म्हणून. मला सांग, आता तू रागात मारलास की प्रेमाने? या प्रेमनी मारलं. तुला सांगितलं ना, मला प्रेम आवडत नाही आवडत. प्रेम म्हटली की मला राग येतो. आत्ता मला तुझा राग येईल, आत्ता तुझा मला खूप राग येईल. आत्ता मला राग येत आहे. कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. काय म्हणाला? अबे कॉलर माझी काढला नाही, या कपड्यासकट फाडून टाकीन ट्रॅक्टर. मला फाडून टाकेल. बारीक सारीक माणूस पण माझ्यावर टॉवर नाही लागतो. अबे बघ माझी कसलेली बॉडी.
माझा कपडा फाडतो रे हिम्मत नाही तुझी बरोबर फाड हे फाड कपडा तुझी हिम्मत वाजव बरोबर तुझी हिम्मत फाड कपडा तू माझा हे फाड आता फाड तुला चार चौघात मारणे मला आवडत नाही. तू सांग तू म्हणशील त्या टायमावर म्हणशील त्या ठिकाणी म्हणशील त्या जागी आणि म्हणशील त्या वेळेवर मी येणार नाही. अबे येण्याचं सोड आता कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही. तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही म्हणजे तू माझ्यावर का बलात्कार करणार असेल. अबे माणूस नाटक बलात्कार करतो का नालाय का माझी आता कसं वाटतं नदीत पोहल्यासारखं वाटतं. आता तुला जमिनीवर झोपले हलके वाटते. थांब छापी 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 सगळे माणूस आहे का हे बस त्याला दुसऱ्यासारखा मार खातो छापी छापी म्हणते. सलीम को पेश किया जाए अनारकली ही अनारकली आणि आपण सम्राट अकबर बादशाह इथून आला. कोण आला बे आमच्या मनात कुणी आला नाही पाहिजे. जो आमच्या मनात आला तो वाया गेला काय रे बापू. अबे कोणी आला गेला नाही पण तू मात्र आता बाहेर गेला. अबे नाही बे केस तू झाले. अबे माझ्या तंगड्यात तोडतो का नालाय का. बे माझ्या आई वडिलांना शिवे नाही घालायच्या. चाले थांब चाले नाही सोडत तुला चाले थांब. अबे काय येतो नेहमी तुला. मला फार नाग येतो ना राग येतो. आता येईल का राग. नाही बाबाजी पूर्ण कंट्रोल झाला बाबा. झाला ना यानंतर हा फाटलेला आणि फुटलेला चेहरा मला पुन्हा दाखवायचा नाही. तुला काय स्वतः कधी आरसा बघणार नाही. साल्यानं पूर्ण नट बोलट ढिले केलं बाबा. अबे आगे काय तुझा बोरिया आणि हा तुझा बिस्तरा. ए भाऊ का ब्लाऊज घालतो का. ए, तोंडातून एक शब्द काढायचा नाही जमिनीतून. आता नाही येणे जाणे माझ्या नशिबी लाता खाणे माझ्या नशिबी लाता. साला या पागल माणसामुळे माझा इतका वेळ वाया गेला. विचार घडव्या नाही सोडणार तुला. साल्या जिथं कुठं चढून करणार ना तिथून शोधून काढणार. शोधणार तुम्हा दोघांना हा प्रेम कुमार.
माझा किस्सा नाही का? बरी बरी अरे येताना पाणी घेऊन येशील ना? बरी काय करतात ग? बरी खोकला आला का? पाणी असेल ना? हो ग प्रसाद खाली पाणी कुठला काढता पण नाही गुढी दाखवा. पगार झालाय आणि माझ्या कामाच्या पहिल्या पगारातून मी तुझ्यासाठी एक साडी आणली. चणे नाही का ते खराच हो बाबा, थोडी स्वस्त आहे. हं स्वस्त आणि महाग काय अरे वा खरंच छान आहे हो साडी. आवडली? थँक्यू. पिवळी किनार आहे. काय हो माझ्यासाठी साडी आणली, स्वतःसाठी काहीच घेतलं नाही का? माझ्यासाठी आहे. काही कमी आहे मला सांग बरं तू असल्यावर. आणि हे घे, हे पगारातील उर्वरित पैसे ठेव आणि मी 200 रुपये ठेवतो जेप करतो म्हणून. माझ्यासाठी म्हणतेस वेळ. मग तुम्ही नाही घेणार का काही? तू वाचलं माझ्यासाठी? तुला बघितलं ते पोट हा बस तू आहेस माझ्यासाठी. बस केवळ तू आणि तू आणि तुझं प्रेम. आणि पुन्हा एक आहे माझ्यासाठी, काय? एक छोटी छोटी मिठी मिठी, एक गोड गोड न्यारी न्यारीशी प्यारी प्यारीशी पप्पी. काय बोलता तुम्ही? काय कधी पण काही पण नाही. कधी पण काय पण म्हणजे नवरा बायको आपण आता एक छानशी पप्पी दे, बाकी पैसे वापर. काय? बस काय पटकन. बापरे काय लाजतस घे तू. काय हसतेस पण गोड. तुझे लाजणे तुझे हसणे तुझे चालणे
चालणे असे माझ देखणे काय हो काय ग? एक बोलू बोल ना. अहो खूप दिवसांनी आनंदी बघून ना खरंच आज मला खूप आनंद होत आहे बर पण तुमची एक गोष्ट मला अजिबात नाही आवडली काय ग? काय हो पैसे खर्च करून तुम्ही माझ्यासाठी साडी आणली स्वतःसाठी शर्ट पण नाही घेतला अरे बाबा तू श्रीमंताची मुलगी आहे मग तुझ्या सवयीनुसार मला गरजा पुरवाव्या लागतील की नाही आहे की नाही काही सांगू नका माझा प्रश्न आहे एका कपड्यावर दिवस काढण्याची सवय आहे हा हो नको. घ्या, घ्या, पैसे असं घ्या, दे ग. शर्ट घेऊन या, हो, घ्या, हो. बाबा या 5-6 हजारातून पुन्हा आपल्याला 1 महिना काढायचा पुन्हा पगार होईपर्यंत वेडे कधी कधी कंपनी वेळेवर पैसा पगार पण देत नाही मग आपण ऍडजस्ट करूया तसं करणे आवश्यक आहे नवीन नवीन संसार आहे आपला आहे? आणि हो तुझी हरकत नसेल तर थोडेफार पैसे मी आई बाबांसाठी पण पाठवण म्हणतो एवढंच त्यांना बरं वाटते या परिस्थितीत मदत होईल बरी हॅलो अशी काय करतेस ग आई बाबाचं नाव घेतल्याबरोबर तू बरी तुझी हरकत नसेल तर रे बाबा बस बाबा इकडे या पागल बिगल कुठे झाली चालले तुम्ही गावाला भीती वाटत काय म्हणतात हो का अहो मला आधी सांगा तुम्ही घाबरले की नाही घाबरले ना अहो मी तुमची गंमत केली अहो मला माहिती जो काही तुम्ही निर्णय घ्याल ते योग्यच असेल आय लव्ह यू खूप मोठा आय लव्ह यू आबाळा ग समजतात यू कॅनॉट मी एवढं प्रेम करतो मी थँक्यू व्हेरी मच अभिमान वाटतो मला तुझा हो यात थँक्यू आणि अभिमान कसला का बरं पत्नी आहे ना मी तुमची थँक्यू कर्तव्य नाही का ते आय मला लव्ह यू व्हेरी मच आणि हो आई बाबाची खाली खुशाली विचारण्यासाठी मी ताराचा जोड निरोप पाठवला आहे कोण ताराचं? अरे आपला महाजन साहेबाचा माणूस ना अच्छा अच्छा तो चांगला विचार गमतीदार आहे पण इमानदार हो का? आहे आणि त्याच्या स्वतःला मी आई बाबासाठी पैसे पण पाठवून पाठवले अरे वा खूप छान काम केलं केले की नाही छान भूक पण लागली माझ्या भूक लागली. कावडे ओढायला लागले वेडे बरं तुम्ही फ्रेश व्हा ओके थोडं चहा पडशील आणि आता चहा तरी चांगलं घेशील रे बाबा व्यवस्थित गाडशील गाडी हे माझे ते भेटेल अरे मामा तुला काय पाहिजे तहान लागली का आणि हवंय भूक लागली आहे आमदारावर नाहीतर तिकडे प्रसाद भेटत आहे तिकडे जा अरे काही शिरापासा वाचलाय का रे बाई मच्छी आहे घेऊन ये कोणी भिकारी आलाय बरं आपल्या दारावर हा हो हे सोड मच्छी पण भिकाराचं आजकाल काही मला कळत नाही त्याच्या डायरेक्ट घरामध्ये घुसतात आणि काय रे जेवण जेवण नको तर घे पैसे घे 10 रुपये घे निघ चल पैसे रे पैसे नाही पैसेही नाही पैसेही नाही मग काय पाहिजे या अहच्या व्यतिरिक्त बोल ना काय हवं बोलणार काय पाहिजे बोलणार काय पाहिजे काय काम आहे ना बस 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 आपल्या बापाचं घर आहे 5-6 दिवस मुक्काम कर पट वगैरे पाहू कोंबडा बिंबडा खाऊ बोला साहेब काय काम आहे जा पाणी आण. ठीक आहे ठीक आहे अरे आमच्या कंपनीचे मालक आले पाहिजे त्यांना पाणी आणशील आरोचा
कधी म्हणता भिकारी आला, कधी म्हणता मालक आले. काय पुन्हा एक बोल आहे तिसरा सांग पाणी घेऊन येतो बरं आणते. हॉटेल आहे का मी त्या आणा हे आण घेऊ नका चहा पण त्याच्या आणि पण थोडं नाश्ता या ना, जेवण या ना, पैसे या ना, थोडा झेंडू पण आणा. हो का? आतापर्यंत तुला काही नको होतं आता हे आणा ते आणा माझ्या बायकोचा भावच करे तुला हा बरी आता तुझा भाऊ आला हो काय खातो गं? अरे माझा भाऊ आला. हो काय खोटं बोलता. अरे आला तुझा दादा तू बाहेर तरी आहे दादा कसं काय येणार? आला. आधीच आपल्या त्यांचा विरोध होता, ते कसे काय येते काही बोलतात. हा पण तुझा दादा काय? माझा दादा आणि एवढा साधा. हे भाऊ बहीण आली मग आता काय होत वहिनी सरकली. आतापर्यंत बहिणी झाली सरकली नाही इकडे चालत आहे बहिणी सरकली भाऊ बोलावू वहिनी सुजली. स्लीम आहे ती स्लीम नाही 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 भाऊ वहिनी माझी काय काम आहे तर मेरा डोकं अरे खावलं मला नाव वाटलं का? अरे मी आराजोड. दिसतच आहे अवस्था आहेस कोण ते सांग. अरे तारासारखं वाकू वाकू चंद गोष्टीसाठी झोळकू झोळकू काढलं रे या ताराचंदला. तो ताराचंद. माणिकचंद यार सराचंद व्हायब्रेशन व्हायब्रेशन. खरंच नाही ओळखलो असा अवतार फोन ओळखणार आहे तरी पण मला थोडं अवतार तुझ्या चेहऱ्याकडे तुझ्या चेहऱ्याचा स्ट्रक्चर पाहून वाटलं थोडंसं तशी पण अशी अवस्था झाली कशी पूर्ण केलं कसं झालं कुठे केलं शान पण म्हणजे अगावच्या दिवशी एकदा झालं रस्त्याने जरा ओळखीच्या भेटला जरा जास्त बोलत पटवायला गेलो तर चालले कुत्र्यासारखं पटकू पटकू मारलं. ओळख पटवायला गेलं तरी तुला मारलं मला बा तू काय बोललाच नाही त्याला नाही बोललो राग बापू राग आला म्हणून तर हा असा झाला. डाव नाही काही नाही बा तुला शिकायचं तसं आपली तब्येत पाहावं बस ते काम कर चहा घेऊन जा. अरे वहिनी लाटा मारते. काही बोलतोस का रे चुकून पाय लागला असेल लाता मारते ना असं म्हणतोस का रे लाता मारते एखादी म्हैस किंवा काय लाता मारते माणूस लाता मारते म्हणतो शिकलास तू माझ्या साहेबाची इथे लाता मारते काय झालं कुठे हात लावून हात लावायला जागा सोडली नाही. बरं देवा कमी पण वागितली माझी. अरे हा आहे बाबा कसे आहे कसे आहेत ना दोन कसे आहेत. आहे कसं आहे कसं आहे कसे नाही आहे बाबा ठीक चाललं पण तुझा भाऊ रवी एवढा कधी दुरुस्त होणार नाही. कित्येक वेळा समजावून सांगतो पण ऐकत नाही. दादाची चिंता भासते रे काय करावं काय कळत नाही रे आला पाण्यापासून पहिल्या तुमचं काय रे कारण दूरपर्यंत दुखावची अवकाश नाही राहिली भावाची. 12 इंच थंडी पडते. बरा आणि ती आणि नको नको पाणी थंड असेल. थंड आहे अरे थंडी म्हणजे थंड पाणी बंद केल्यासारखं वाटतं. काय करू रे शांत भाव. बाई नाही शांत वाटतं शांत आहे, शांत वाटतं. काय काय या दिवसाला बघितलं डोक्यात तशी निघाल केला तुमचा जसं काय टीव्हीचा एंटीना लागला काय रे हा? अरे अरे काय रे ते मार खाण्याचे प्रमाणपत्र आहे. या. नको नको चहा थंड असेल. त्या थंड बोलला तुम्हाला गळत चहा तरी थंड असते का? नाही काही बोलतो तुम्ही. वापा दिसत नाही ना गरम चहाच्या डोळ्याला लागलाय ना म्हणून तुम्हाला दिसत नाही. तोंडाला. पण थंडगारच वाटतो. चहा तुम्हाला आधी अरे हो
वहिनी गरम आहे, चहा गरम आहे बाबाजी. काय करतो शेकतो शेकतो या साईडला तो दोन झाला आता. अरे चव बदलली. चहाची हो ना, साखर कमी असेल बस. साखरेने चव बदलले, कमाल आहे बाबा. कमी जास्त प्रमाण असल्यावर चव बदलत नाही का चहा? साखर नाही पंच नाही मारत. काय करू? घशात उतरत नाही, झालं नडी आला नडी नडी आण नडी आण तुझ्या हिरे रागावत नाही हे मागे भाऊजी पॅक पाहिजे म्हणत आहे. बॅग बघा तुमची. भेटेल 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 बरं. एक काम कर हात जा थोडं स्वयंपाकाचं पण बघ. नका नका वहिनी, स्वयंपाकाचं नका बघू. नाही आतमध्ये झालं वहिनी बघत बसेल वाक्यार्थ. करतात करतात तिला सगळे अर्थात करतात. हो का? आणि हो ग ना पैसे पण घेऊन ये. हो वहिनी पैसे द्या ना. पैसे आहे बाबा सांगता वहिनी पैसे पैसे वहिनी आणा वहिनी पैसे. पैसे आणा बहिणी आणा बहिणी पैसे पैसे बहिणी आणा. झाले ती सेपरेशन झालं समज. चला अरे नको रे नको. अरे पैसे पाहिजे. अरे मी येणारे नव्हतो पण तुझे आई बाबा म्हणाले जा ये भेटून. बरं झालं बाबा आलास तर बरं झाला. चला भेटून का सगळं फुटून नाही माझं चाललं नव्हतं मला जायला हवं. त्या थोडं खरं स्वभाव त्यातून काय झालं का आतमध्ये चल थोडासा फ्रेश वगैरे हो. आणि एक काम करशील तू गरम पाणी कर पटकन थोडस कोमट करशील. जास्त गरम करशील पुन्हा भाजेला. आणि त्याच्या अंगाची शेकवा शेकवी तू बाबा. वहिनी लागलं का रे? लागले सांगता येत नाही सहन होत नाही. इथे इथे टिप्पणी अरे नाजूक जागा आहे. हे पण लागलं लागलं काय साऱ्यानं जागा पाहू पाहू मागलं. बरं येऊ मी आता. अरे असं कसं येऊ तर शेकवा शेकवी तू तुझ्या अंगाची गरम पाणी चल. पुन्हा शिकवा शिकवी. हो अरे एवढं शिकलं तर कमी आहे का मी. मार खाणं म्हणतात नको त्याला. नको जातो बाबा मला घाई आहे. पण पहिल्यांदा आला बाबा बाबा नंतर येईन मी कधीतरी जेवण करून जाईन पण आता नको मला फार घाई आहे. मी काय म्हणतो तुझ्याकडे 200-300 रुपये असतील तर दे ना मला पट्टी करीन म्हणतो. माझी जरा कणकी कणकीच आहे बाबा. आता 200 रुपयात खिशात घे ठेवून. शिकून घेतले असते पैसे वाचले असते आमचे. बापरे हो. किती कंजूसपणा. काट काट ठीक नाजूक झालं. नाजूक जागा आहे. आई बाबा काय आम्ही बऱ्याच होतो. आणखी आमची अजिबात काळजी करू. अजून अजून आपलं हे सांगू गणकेशवा माधवा बरोबर जा केशवा बरोबर जा कुणाशी नका खाजवा. पैसे वापस घ्या. नाही वहिनी काही म्हणून ते का? नाही काही नाही पण घ्या घ्या तुझं कसं आता कणकी असली तर मग काय झाला गेलो ना आहे कणकी माहित आहे पण एक तर त्याच्या भाड्याच्या घरात राहतो आम्ही त्याच्यामुळे थोडी कणकी आहे पण चला कुठे राहतो भाड्याच्या घरी. भाड्याच्या त्यांनी जागा नाही भेटली. आता काय झालं अरे एवढी दोजीरवाणी पोरं भाड्याच्या घरात राहता. काय कळलं कोण आहे ते भाड्या मला नाव सांग. त्याचं नाव सांग भाड्याच्या. भाड्यात पैसे विकायची. अरे भाड्याच्या घरी म्हणजे किराणा राहतो. आता आता खर्च मिळून घेऊ. राम राम. या बरोबर जा बाबा आता कुणाची खाजवू नको. खरंच किती लागला होत्या बिचाऱ्याला. काय मी पण काय करते. विजयराव कोण
धावारे कुठे गेलो बरी आहे. काय झालं तुम्हाला? माझ्या चेहऱ्याला खूप आग होता माहित आहे कुणीतरी तेजाब टाकला माझ्या चेहऱ्यावर. काय बोलता तुम्ही? तेजाब टाकला. तुम्हाला काही सुचलं नाही काय? दवाखान्यात मला ओळखलं नाही. अरे कसं ओळखणार? अरे भडव्या तुझा बाप आणि बाप आग होत आहे चेहऱ्याची. अरे भडव्या माझ्या परीला घेऊन पळून गेला तेव्हा माझ्याही काळजाची अशी जाग झाली होती. ए परी तुला सांगितलं होतं अगं माझं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर म्हणून पण नाही ऐकलं आणि ते भडव्या बरोबर लग्न केलंस काय? तो घमंड होता तुला तुझ्या त्या विस्कळल्या विजयावर आणि त्याच्या सुंदर चेहऱ्यावर. आता बाई त्याला कुरवड बघितलंच विक्रम देशमुख उर्फ माहिती आहे जिजू. तुला विसरून कसं चालेल? चला तुझ्याशी तुझ्या बहिणीविषयी लग्नाची भाषा काय केली? चला माझ्या कणपटात मारून माझी लायकी काढून माझा अपमान केला काय? अरे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी तू माझा अपमान करत आहात. पण बघ आता तुझ्या बहिणीच्या संसाराची कशी वाचा होते. चला या प्रेमला अजून पुढचं कोणी ओळखलं नाही. अरे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं आणि जमत्याचं गेम असतं. चला आता एकच गेम ज्याचं नाव आहे प्रेम. प्रिय बहीण तू माझं ना एखाद्या पळून जाऊन त्या विजयाबरोबर लग्न केलं तेच तुझं गर्वहरण करण्यासाठी मीच विजयाच्या चेहऱ्यावर तेजाब टाकला. आणि आता जर तू विजयाला सोडून प्रेमशी लग्न केलं नाही तर विजयाचा मुर्दा पाडल्याशिवाय सोडणार नाही तुझा वडील भाऊ विक्रम देशमुख. गेम खेळायचा तो असा एका दगडात दोन पक्ष्यांची शिकार. जिजू आता तुमचा बोट तुमच्याच डोळ्यात. चला असाच खेळतो गेम. आणि म्हणूनच माझं नाव आहे प्रेम.
नाही लाजे नाही लागलं तू चल माझ्या बरोबर त्या विनायक महाजनच्या घरी तिथे गेल्यानंतर सगळं काही माहिती होईल तुला. पण इथं सांगितलं तर काय फरक पडणार नाही का? तुला कसं सांगू रे भाऊ? अरे तो नालायक विनायक महाजन मधुताईला खूप मारतोय खूप खूप खर्च करतो त्याच्या खूप हाल होतात बिचारी माझ्या जेव्हा न्याय पावल्याच्या तरी हो अरे चल कमीत कमी तू तरी समजून घाल त्यांची. पण मी येऊन काय करणार आहे ताराचंद? अरे तुम्ही ऐकले ना तो ताराचंद, अरे हे तर असं होणारच होतं रे. भयानक होतं. अरे महाजन साहेब तिथे छळ करीत नाही त्याची नालायक सारखी आपल्या करण्याची शिक्षा भोगत अगं मग भोगू दिला तिला तिथे भोग. तू कशाला एवढा मोठा टेन्शन घेतो? अरे तू भाऊ आहे ती कोण आहे हेच कळत नाही मला. नालायक कोणतं आहे? हा? नालायक कोणतं आहे? अरे ताराचंद, तू मला हेच सांगायला लागलास की माझ्या सगळ्या तुला पैशासाठी पाठवलं हा? अरे काळजी करू नका मला. आज रविजवळ भरपूर पैसे हा भरपूर पैसे. आता पैसे परत करण्याची काय गरज आहे रवी भाऊ? त्या बदल्यात तर तू आपली बहीण त्या महाजनला दिलीस काय विकलीस म्हणायला हरकत नाही. अरे ताऱ्या ताऱ्या तोंड सांभाळून बोल. आम्हाला तोंडच नाही होत आम्ही सांभाळणार नाही. अरे यार, तू काय बोलतोस काय करत नाही मला. एक काम कर ताराचंद. एक काम ठीक आहे एक थोडीशी दारू घे म्हणजे तुला माझ्यासोबत व्यवस्थित बोलतोय. काय रे अरे घे. ऐक दादा अरे काय होत अरे नाही मी दारू पिऊ शकत नाही कारण मी माणूस आहे. जनावर आहे ना? छे छे तुला मी कसं म्हणू शकतो जनावर तर राक्षस म्हणे. ए सारे तारे अबे तू माझ्या घरी तुम्हाला वाटत ते बोल शिकता बे घेतो अरे जातो ना अबे निघतो अरे जातो ना अबे अरे जाणारच आहे कुणाला हौस आहे तुझ्यासारख्या माणसाजवळ थांबलं असेल तुझ्याशी बोलले का मी वाटेल ते बोललो म्हणून एवढं वाईट वाटलं पण तुझ्याच कधीमुळे तो विनायक माझ्या तुझ्याच बहिणीवर वाटते ते अन्याय करतो अत्याचार करतो याचं मात्र तुला वाईट वाटत नाही. कसं वाटणार म्हणा कसं वाटणार हा? तुला कारण पैसे पाहिजे होते तुझे शौक पूर्ण करायचे होते आणि म्हणून तुझ्या बहिणीला त्या नरकामध्ये ढकलला तू. अबे माझा प्रश्न नरकात खपलो आता मी पुण्या खड्ड्यात जाऊन जातो. तू बोल बे मला शहाणपणा सांगणार हा? बोल बे तू मला शहाणपणा सांगणार. मला माफ कर खरं आहे रे तुझं खरं. अरे तुला शहाणपण सांगण्याचं मला काही एक अधिकार नाही पण मधुताईचा होत असलेला छळ माझ्याच्याने नाही पावला. अरे तो नालायक विनायक माझी परस्परांचे संबंध ठेवतो त्याच्यावर पैसे धरतो त्यांना घरी आणतो आणि मधुताईवरती तिच्यावरती नको तो संशय घेऊन तिला मारहाण करतो. खूप मारहाण करतो. मी तुझ्या हात जोडतो पाहा पडतो. अरे एकदा मधुताईला भेट त्या महाजनला समजाव अरे काहीतरी कर की जेणेकरून तो तिचा छळ करणार नाही. तू असं कर तू चल माझ्या बरोबर. अबे मला कुठं यायचं नाही आणि कुणाशी घेणं पण नाही. अबे मोरुजीला गेली तर असं बोलू नको रवी भाऊ. अरे ती तुझी बहीण आहे. कोण बहीण बे कोण बहीण कोण भाऊ आपलं पुण्य आहे सगळं. आपलं पुणे नाही सगळं. अबे खड्ड्यात जाऊ दे त्यांना तर सगळं तुझ्या खड्ड्यात. बरोबर आहे त्या दारूच्या नशेत स्वतःची माणुसकी हरवून बसलेल्या माणसाला कुठल्याच माय बाप आणि कुठल्याच भाऊ बहीण पण हीच दारू जेव्हा तुझी नशा उतरवेल ना तेव्हा तूही खड्ड्यात उतरशील. लक्षात ठेव. सांगा मी तुम्हाला शहापणा शिकवशील का बे या रवीला. अबे या रवीला कुणाच्या शहापणाची गरज नाही. हा
अबे या वडीला गरज आहे फक्त या देशीची. हा साल्याने ती नशा उतरवून टाकली. दारू का फुकट भेटते का बेटा रे? बे कार्या अबे साला दारू का फुकट भेटते का बे? अबे फुकट भेटते का दारू? साल्या भट्टीमध्ये जाऊन 80 रुपयाचा पवा घ्यावा लागते. साऱ्याचं मला शापला शिकवशील का? नालायक बेटा. अबे रवी स्वतःच्या मनाचा शान आहे, स्वतःच्या मनाचा. अबे माझ्या बापाची ऐकत नाही तर तुझी ऐकतो का बे चोरा? तुझी ऐकतो का बे मी? दारू समजेल तुला काय दारू काय. मी गोळी खायला पाणी आणली. ठेवा पायाच्या औषधी दिले. एवढ्या पाड्या पावसाचा दवाखान्यात जा. अहो इथला गुंड कुठे गेला? घरातला गुंड दिसत नाही. अहो दवाखान्यात जाण्याच्या आधी मी पाणी भरून ठेवला होता नाही ते गुंड. मी तुम्हाला म्हणलेलं होतं. अगं गळावलेली होती तिथे तर ठेवली नाहीस ना. होता ना. दवाखान्यात जाण्याच्या आधी मी तुम्हाला इतके रवी, ए रवी, घरातला गुंड कुठे गेला? घरातला गुंड कुठे गेला? माहिती का पाणी भरायला जातो काही. आम्ही दवाखान्यात गेलो तेव्हा गुंड तिथंच होता आणि आता तिथं नाहीये. घरी तूच होता ना. चांगलं लवकर गुंड कुठे आहे ते लवकर सांग. असं कसं कुणी नाही? तूच नेलाय. तुझ्याशिवाय कुणी नेऊ शकत नाही ते गुंड. सांग मला गुंड कुठे आहे ते? तू विनाकारण ते 3 पैशाच्या गुंडासाठी माझं डोकं खराब करू नको. तो 3 पैशाचा असो नाही तर 2 पैशाचा असो. आधी मला सांग गुंड कुठे आहे ते? तुला सांगितलं नाही ते 3 पैशाच्या गुंडासाठी माझं डोकं भडकवू नको म्हणून. काय करशील? काय करशील? अरे आपले शौक पुरवायला आधी दुसऱ्यांकडून पैसे उसने उधार मागायचा आणि आता घरातली भांडी कोंडी विकायला लागलाय तू. सांग सांग कुठे विकला गुंड ते? सांग कुठे विकला गुंड? कशाला विकला? तुझ्या डोक्यावर ओझ होतं त्याचं. ओझ होतं का त्या गुंडाला तुझ्या डोक्यावर? तो फुटला होता म्हणून विकलाय. फुटला होता म्हणून विकला की दारू प्यायला पैसे नव्हते म्हणून विकला? आज घरातला गुंड विकला, उद्या आम्हालाही विकायला तू मागे पुढे पाहायला पाहिजे. माझ्या घरातून आणि परत इथं यायचं नाही. तर जा तोंड काळा कर आपलं. जाऊ दे जाऊ दे. अरे मी सुद्धा या घराच्या अंतरिक्षाचा मालक आहे. मालक. अरे जायचं असेल तर तुम्ही काय घरातून नाहीतरी खेळलेलं तुमचं इथं ओझच होत. अरे खेळले तू माझा गळा मारतेस. तू माझा गळा मारतेस. या जवान जवान पोराच्या अंगावर तू हात टाकतेस. कोणे तू माझा गळा मारतेस. खेळले माझा खबरदार आमच्या अंगाला हात लावलास तर अरे आम्ही काय करणार आहे तुझा? जो माणूस माणसात नसून हैवान झाला असेल त्याचं आम्ही तरी काय करणार? आहे मी हैवान. काय नाही ते का दिसत आहे मी हैवान.
मग कशाला राहतोय हैवानाच्या चल निघायतो बरं म्हणते एवढ्या मोठ्या पोराची अंगावर हात हे काय चांगलं पाक भेटत नाही तू चांगलं पाक भेटत तू आपल्या माय बापाचं आणि आमच्या कष्टाचं तुझी इच्छाच असेल ना की आम्ही इथं निघून जावं तर नाही राहणार रे आम्ही इथं नाही राहणार कारण आमचा ओझ होतो ना रे या घरात अरे मग कशाला आम्हामुळे तुला त्रास रे पोरा तुला तरी सुखानं झोप येईल तुमचा त्रास आहे मला तुमचा त्रास आहे मला तर निघाय तू निघाय तुम्ही असे जाणार नाही तुम्ही असे सहजासहजी जाणार नाही तुमचे कपडे लागते हात केल्याशिवाय तुम्ही इथून जाणार कपडे लागते चला चला आपण इथून निघून जाऊ कुठेतरी कुठे जायचं आपण कोण आहे आपलं या जगात कुठेही जाऊ त्या आभाळाच्या छताखाली तो देव आहे ना देव तोच आमचा माय बाप आहे तोच आमचं रक्षण करेल हो आता या घरात एक क्षण देखील थांबायचं नाही हैवान झालाय हैवान कोणत्या दिवशी काय करेल याचा देव नाही तो आपल्यालाही मारायला आता मागे पुढे म्हणून चला आता आपण इथं राहू शकतो माझ्या प्रयत्नाला किती त्रास करावा लागतो किती त्रास करावा लागतो काय बोलताय काय बोलताय मला सांगा या कसला आलाय त्रास कसला आलाय त्रास ही पाळी जर माझ्यावर आली असती तर तुम्ही मला टाकून दिलं असतं टाकून दिलं त्याला खूप त्रास होतो मला या घरचा आमचा सर्व दारा पाणी संपला दारा पाणी बरोबर आहे माईक वर घे लोक म्हणतात जो माय बापाची सेवा करत नाही तो कधी सुखी राहत नाही कधीच नाही पोरा आता तुम्हाला शाप नाही देणार पोरा तो नाही देणार आजचं काय रे 2 दिवसाचे पावते आज आहोत आणि उद्या जाईल सारं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे रे
तुम्हाला दुखायचं आमचं तर जीवन दुःखात केलं पण त्याचं दुःख नाही आहे आम्हाला नाही पण कमीत कमी तुम्ही तरी सुखी राहा पोरांनो. आए काकी जीव पडला आसवानी देह जाळला आकाशही रडू लागला कंठ दाटीला श्वास कोंडला श्वासात श्वास राहू दे देवा श्वासात श्वास राहू दे माये बापा तुझी दया माये बापा तुझी माया माये बापा तुझी छाया राहू दे माये बापा तुझी छाया राहू दे रामावरी माये बापा तुझी छाया राहू दे माये बापा तुझी दया माये बापा तुझी माया माये बापा तुझी छाया राहू दे माय बापा तुझी छाया राहू दे महावरी माय बापा तुझी छाया राहू दे माय बापा तुझी छाया राहू दे माय बापा तुझी छाया राहू दे माय बापा तुझी छाया राहू दे. चेन्नई नाही